हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजची आपली रेसिपी आहे सोया चॅप्स कबाब किंवा टिक्की. हे आपण बटाटे टाकून सोया चॅप्सचे कबाब्स बनवत आहोत. हे भरपूरच टेस्टी आणि छान बनतात. तर तुम्ही प्लीज ट्राय करा. ह्याच्यात काही कॉर्नफ्लॉवर नाही पडलेला आहे किंवा काही दही वगैरे असं काहीच नाही आहे. तर तुम्ही हे झटपट असे घरी बनवू शकता आणि हे 15 मिनटात बनणारी रेसिपी आहे. तर प्लीज ट्राय करा. तर चला आपण सुरुवात करूया. तर सोया चॅप्स कबाब बनवण्यासाठी आपण एक कटोरीभर एवढी सोया चंक्स घेऊया. हे छोटेवाले सोया चंक्स घेतले आहेत मी. तर तुम्ही जर मोठे घेत तर अर्धा कप एवढं घ्या, कारण की हे फुलतात. तर आपण हे पूर्ण सोया चंक्स एका मोठ्या बाउलमध्ये टाकूया, कारण की आपण ह्याच्यात गरम पाणी टाकणार आहोत. त्यामुळे मेक शुअर करा की तुम्ही मोठी बाउल किंवा एक मोठं असं हे घ्या भांडी, की ज्याच्यात हे बाहेर नाही यायला पाहिजे. तर आपण ह्याच्यात छान गरम पाणी असं टाकून ह्याला आपण भिजत ठेवूया. किमान 10 ते 15 मिनटात हे मस्त असे वरती फुलून येतात. तर आपण याला पाणी टाकून छान आता झाकून व्यवस्थित एका साईडला ठेवून देऊया. आणि तोपर्यंत आपण आपले बटाटे उकळत घालू शकतो. तर हे एक वाटी एवढी सोया चंक्स आहेत. याच्यासाठी तुम्हाला 2 बटाटे नॉर्मल साईज हे काफी होतील. तर आता तुम्ही बघू शकता 15 मिनटानंतर हे मस्त असे फुलले आहेत. तर आपल्याला ह्याचे पाणी काढून घ्यायचं आहे पूर्ण, कारण की हे पूर्ण आता पाणी अब्झॉर्ब केलेलं आहे. तर आपण काय करायचं, एक छान असं भांडी घेऊया, ज्याच्यात आपण ह्याच्यावरती गाळणी वगैरे ठेवून पूर्ण पाणी आपण स्क्वीज करून घेऊया. तर हे आपण हातानेही करू शकतो, पण मी हे थोडंसं गरम ह्याच्यात करते. तर आपण काय करू शकतो, एक स्मॅशर असं आपण घेऊन ह्याच्याने स्मॅश करून व्यवस्थित हे पाणी आपण काढून घेऊया. तर म्हणजे थोडं थोडं घेऊया, नाही तर हे असं खाली पडतात. तर 1 किंवा 2 बॅचमध्ये आपण हे पूर्ण हे करू शकतो. तर मग म्हणजे पूर्ण पाणी असं निघून घेत जातं. याचप्रमाणे आपण दुसऱ्या वेळी पण असं टाकून घेऊन छान स्मॅश करून आपण सगळं पाणी काढून घेऊया. तर आता हे पूर्ण आपण जे उकळलेले चंक्स आहेत हे आपण आता एकदम मस्त किस करून घ्यायचे आहेत. त्यामुळे एका ग्राइंडरमध्ये सगळे तुम्ही सोया चंक्स टाकून घ्या आणि 2 किंवा 3 फिरवण्यातच हे छान येऊन जातात. आपल्याला एकदमच असं पेस्ट नाही करायची. आपल्याला थोडे कोर्स किंवा चंकी बिट्स आपल्याला ठेवायचे आहेत, कारण की मग नाही तर ते एकदमच पाणी पाणी होऊन जाणार. तर थोडेसे चंक्स असे राहू द्या. तर आपण हे मस्त ग्राइंड करून घेऊया. आता ह्याच्यात आपण मिक्स करण्यासाठी हिरवी मिरची 3 ते 4 लसूण आणि अर्धं इंच जिरं आणि 1 टेबलस्पून एवढं जिरं आणि अर्धं अद्रक, आणि मी फक्त ह्याचे दांडे घेतले आहेत, कोथिंबीरचे थोडेसे दांडे घेतले आहेत. आता हे माझ्या गार्डनचे मी पुदिना काढलेले, तर त्याच्यातले 1 किंवा 2 आपल्याला वरचे स्टेम काढून घेतलेले तेवढे पुदिनाचे लीव्स वगैरे बस झाले. मग आता हे आपण एकत्र वाटून घेऊया. आलं, लसूण, जिरं आणि मिरच्या, पुदिना आणि थोडंसं कोथिंबीरची जी दांडी आहेत त्याचंही आपण एक कोर्स असं पेस्ट करून घेऊया. आपल्याला यालाही फाईन असं काही करायचं नाही आहे, कोर्सलीच करून घेऊया आपण, कारण की हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव करायचंच आहे नंतर. आता आपण मसाला झाल्यानंतर एक कांदा आपल्याला लागणार आहे. तर आपण काय एक लाल कांदा असा घेऊ शकतो किंवा व्हाईट ऑनियनही चालते. तर हा लाल कांदा आपण एकदम फाईन कापून घेऊया. तर ह्याला आपण, माझ्याकडे चॉपर होता तर मी ह्याला चॉपरमध्ये टाकलं, तर हे पटकन होऊन पण जातं आणि एकदम मस्त फाईन करून देतं. तुम्हाला सगळे पीसेस असे इव्हनली होऊन जातात. तर 1-2 सेकंडमध्ये पटकन बनून जातं, त्याच्यामुळे मी चॉपरमध्ये टाकलेलं. तर आता तुम्ही पाहू शकता ह्याच्यात टाकून एकदम मस्त असं फाईन झालेलं आहे. तर हे आपले इन्ग्रेडियंट्स रेडी. आता आपण ड्राय स्पायसेस पाहूया. जे आपले इंडियन स्पायसेस आहेत ते काय काय पडतील ते आपण पाहूया. तर हे आपण एकत्रच स्पायसेस घेऊन टाकू, कारण की हे सगळं मिक्सच होणार आहे. तर आपण ह्याच्यासाठी रेड चिली पावडर घेतली आहे. हे सगळे अर्धे टेबलस्पून आहेत. तुमच्या टेस्टच्या हिशोबाने तुम्ही वाढवू शकता.
स्पायसी किंवा नॉन स्पायसी असं. तर मी रेड चिली पावडर घेतली आहे, मग काश्मीरी लाल मिरची पण पावडरची घेतली आहे, धनिया पावडर घेतली आहे आणि मग थोडंसं हळद आणि थोडंसं काळी मिरीचं पावडर आणि तुमच्या टेस्टच्या हिशोबाने तुम्ही मीठ वरती खालते असं करू शकता. तर हे सगळं आपण जे आपले ड्राय हे आहेत स्पायसेस ते आपण जस्ट एक मिक्स करून घेऊया आणि मग आपले हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता रेडी होतील. तर आपण फक्त आपले जे सोया चंक्स आहेत ते आपण मिक्सरमध्ये मस्त वाटून तेही रेडी आहेत. आता आपल्याला सगळं एकजीव करून आणायचं आहे. तर आता काय करायचं आहे, एकत्र आपण सगळं मांडून घेऊया म्हणजे आपल्याला इकडे वेळ वाया न घालवता. आणि हे जे मी तुम्हाला 2 बॉईल्ड बटाटे सांगितलेले तेही मी घेतलेत. ते बटाटे मी एकदमच असे फाईन म्हणजे जास्त मी असं शिजवलं नाही, कारण की मला ते बटाट्याचे चंक्स आवडतात. तर तुम्ही एकदम जास्त शिजवू शकता. तुम्ही पाहू शकता मी हे जे सोया चंक्स घेतलेत ते एकदमच असे फाईन नाही झालेत, थोडेसे 1-2 आहेत. ते आपल्यापास जेव्हा तुम्ही मिक्स करतील ते फाईन होऊनच जातात. तर तुम्ही पाहू शकता एकदमच असं मी मिक्स हे केलेलं नाही आहे, एकदम असं कोर्स ठेवलेलं आहे मी थोडंसं, म्हणजे असं पाणी न सुटता येईल असं थोडं कोर्सली मी ग्राइंड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता भांड्यात. आता आपण सगळं मिक्स करून घेऊया. बटाटे टाकलेत मी. आता हे बटाटे एकदम मी म्हणजे थोडे चंक्स ठेवणार आहेत त्याच्यात, एकदमच मी असे मॅश करून नाही येणार त्याच्यात. आणि मग आपण याच्यात कांदा मिक्स करून घेऊया आणि मग आपलं हिरवं वाटण जे आहे तेही एकत्र आणून घेऊया. तर हे मी जे थोडे थोडे उरलेले आहेत ते मी मिक्स करून घेते आणि थोडं तोडते आहे, पण मी हे चंक्स असे ठेवणार आहेत. जास्त मी एकदम फाईन नाही करणार, कारण की ते नाही तर मग म्हणजे खायला एवढी मजा नाही येणार. हे असं तुमच्या जर तोंडात लागलं तर छान टेस्ट येते. तर आपण हे कांदा टाकून घेऊया सगळं. मग हिरवं वाटण जे आपण केलेलं आलं लसूण मिरची पुदिना आणि आपलं कोथिंबीरच्या स्टेमचं जे आपण वाटण केलेलं ते सगळं घेऊन घेऊया. आणि मग आपले जे स्पायसेस आहेत इंडियन स्पायसेस, आणि आपण ह्याच्यात मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे मग मीठही नको आहे आपल्याला, हे सगळं आपण टाकून एकजीव करून घेऊया. तर हे मिक्स करताना आपण लक्षात ठेवायचं की हे छान असं मसळून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला ह्याची टिक्की करायची आहे. तर आपल्या हातात असं व्यवस्थित व्हायला पाहिजे. ते आधी आपण मिक्स करून घेऊया. आणि आपण ह्याच्यात बाइंडिंगसाठी काही कॉर्नफ्लॉवर किंवा असं क्रिस्पी येण्यासाठी काहीच नाही टाकलं, आणि ते क्रिस्पी होऊनच जातं. पण मी काय केलं, कारण की ह्याच्यात पाणी सुटतं थोडंसं, त्याच्यामुळे ह्याला पाणी न सुटावं त्याच्यामुळे मी 3 टेबलस्पून असं बेसन घातलं आहे. तर तुम्ही बेसनच घालून ट्राय करा, कारण की सगळ्यांच्याकडे कॉर्नफ्लॉवरच असेल असं हे नाही, बेसन सगळ्यांकडेच असतं, तर मग हे लवकरच होऊन जाते. तसं 3 टेबलस्पून मी बेसन टाकून आता हे मस्त मिक्स केलं. तर आता हे बाइंडही होईल आणि तुटणारही नाही जेव्हा आपण ह्याला असं शॅलो फ्राय करू. तर बघा असं मस्त मिक्स झालं नाही, हातात असं मी गोळा केल्यावर असं गोळा बाइंड होऊन राहिला, म्हणजे हे करेक्ट मिश्रण झालेलं आहे. तर आपण काय करूया, एका वाटीत पाणी घेऊन आपण साईडला ठेवूया. तर आपण जस्ट हे जेव्हा टिक्की करूया तर आपण हातात थोडंसं पाणी घेऊन ह्याला शेप करू शकतो, जसं मी तुम्हाला दाखवते. मस्त असं टिक्कीची शेप द्या, साईडने ह्याचे जे कॉर्नर कवर करा आणि हातात पाणी लावूनच तुम्ही ह्याला शेप करू शकता. तेल लावायची काही गरज नाही आहे, पाणीने व्यवस्थित हे शेप बनून जातात. बघा मस्त असं झालेलं आहे आता टिक्की. आता आपण असेच सगळे ह्याचे करून घेऊया. तुम्हाला अजून एक मी करून दाखवते, म्हणजे हातात जेवढं येईल तसं मिश्रण घ्या तुम्ही आणि मस्त गोळा करा एक छान. दुसऱ्या हातात पाणी ठेवा आणि मग छान असं गोळा रेडी होतो. मग तुम्ही ह्याला असं टिक्कीचा छान शेप देऊ शकता. आणि साईडने कॉर्नर तुम्ही कवर करून घ्या, म्हणजे फाटणार नाही. तसंही फाटणार नाही, पण जस्ट एक शेप चांगला देण्यासाठी मग प्रेझेंटेशनही छान होतो आणि खायलाही मजा येते. तर मग असेच तुम्ही हे सगळे टिक्की करून घ्या. पहा तर पूर्ण मस्त झालेलं आहे. तर आता आपण एका पॅनमध्ये, म्हणजे हे फ्राईंग पॅनसारखं आहे, याच्यावरती आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. तर तेल एवढंच टाका जेवढं तुमचं पॅन असं कवर होता येईल. मग आपण वरतून नंतर टाकू शकतो, जर आपल्याला वाटलं नाही असं चिटकतं वगैरे तर चिटकणार नाही, पण पॅन मेक शुअर करा की सगळं कवर होऊ द्या, कारण की हे फ्राईंग पॅन नाही आहे, हे असं चपातीचं पॅन आहे, पण ह्याच्यात सगळे टिक्की बसेल त्याच्यामुळे मी
असा वाला पॅन घेतला आहे. पण तुम्ही पण असंच घ्या की डीप असेल तरी चालतो, पण जास्त आपल्याला डीप ऑइलमध्ये फ्राय नाही करायचं आहे, शॅलो फ्राय करायचं आहे. तर असं जसं तुम्ही बघताय असं थोडं 1-1 इंचचं गॅप सोडून सगळे टिक्की तुम्ही एकत्र टाकू शकता. मीडियम फ्लेमवर ठेवा गॅस आणि मस्त सगळे टिक्की टाकून ॲटलिस्ट 5 ते 8 मिनटं एक साईड चांगलं शिजू द्या. आणि हे तेल जर असं तुमचं एका साईडला जात असेल तर थोडंसं तवा वरती खालती करून घ्या, म्हणजे इव्हनली सगळ्याकडे डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल आणि मग इव्हनली सगळी टिक्की कुक होतील. तर किमान 5 ते 8 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मी आता ह्याला टर्न करणार आहे. तर हे जेव्हा मी टर्न केलं तेव्हा तुम्ही बघू शकता हे मस्त असं ब्राऊन होतं. आणि आता परत मी हे जे दुसऱ्या साईडने झालेलं ते टर्न करत आहे आणि मी छान हे असं तेल जे टाकलेलं तेवढंच होतं, हे एक साईड ऑलरेडी रेडी झालेलं तर ते मी परत टर्न करून घेतलं आहे. तर हे फोर्क आणि स्पूनच्या मदतीनेच करा, कारण की मग तुम्हाला इझी होईल हे टर्न करायला. रादर दॅन जर तुम्ही स्पॅच्युला किंवा काही वापरता तर त्याच्याने थोडं कठीण पडेल. तर पाहू शकता तुम्ही मस्त असं क्रिस्पी आणि ब्राऊन कलर आला आहे. तर आपल्याला काही कॉर्नफ्लॉवर वगैरे असं काही टाकायची गरज नाही. ब्रेड क्रम्सही नको आहे इथे. मस्त असं छान ब्राउनिश कलर देतं. तर दोन्ही साईडने तुम्ही 5 ते 8 मिनटं असं फ्राय करून घ्या. तर तसं आपले टिक्कीज आता रेडी आहेत आणि हे आपण सर्व करूया एका प्लेटमध्ये. तुम्हाला एक मी फोडून दाखवते, म्हणजे बघा मस्त हे ऑलरेडी सगळं शिजलेलंच आहे, पण तरी आपण एक फ्राय केलेलं आहे तर छान असं क्रिस्पी झालं आहे आणि आतून मस्त कुकही झालं आहे ते. आणि आपली मिंट चटणी रेडी आहे बाजूला त्याच्यासोबत सर्व करून खाण्यासाठी. तर प्लीज तुम्ही हे ट्राय करून पहा. आता आपण ह्याला प्लेट करून घेऊया. छान असे टिक्की घेऊन आपण मस्त एक योगर्ट आणि मिंटचं डिप ह्याच्यासोबत खाऊ शकतो, किंवा आपण जस्ट कांदा आणि टोमॅटोचं सॅलड ठेवूनही ह्याला आपण एन्जॉय करू शकतो. तर होपफुली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ह्याला मिंट आणि योगर्ट डिपच्यासोबत एन्जॉय करा. आणि ह्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच. तर होपफुली तुम्ही एन्जॉय केली ही रेसिपी, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या दुसऱ्या व्हिडिओवर. थँक्यू.